लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. नंदिनी आनंद निवासमध्ये अगदीच अस्वस्थ होऊन बसलेली असते. ती तिच्याच विचारामध्ये हरवलेली असते. तिला 1 ते 2 वेळा तरी चहा गरम करून दिलेला असतो, पण तो चहा मात्र तिने घेतलेला नसतो. तो चहा पूर्ण थंड झालेला असतो. तेवढ्यातच तिथे काम करणाऱ्या एक लेडीज येतात आणि त्या म्हणत असतात, अगं नंदिनी, हे काय? तुला मी 2 वेळा चहा गरम करून आणून दिला होता आणि तरी सुद्धा तू तो चहा घेतला नाहीयेस. तेव्हा नंदिनी म्हणते, हो घेते ना, द्या. आणि तेव्हाच मावशी म्हणत असतात, नाही नाही नको, आता तो चहा थंड झालाय, थांब, हा चहा आता गरम करायला नकोच, दुसरा चहा बनवूयात. असं म्हणतात की सतत सतत चहा गरम केला तर त्याचं विष बनतं. मग नको, तुझ्यासाठी दुसरा चहा आम्ही बनवून आणतो. पण काय ग नंदिनी, काय झालंय? तू एवढी अस्वस्थ का आहेस? आणि तेव्हाच नंदिनी म्हणते, नाही हो, असं काहीच नाहीये, मला चहा घेतलं की थोडंसं फ्रेश वाटेल. तेवढ्यातच मावशी म्हणत असतात, अगं नंदिनी, मला ना पुढच्या आठवड्यात. त्यावर नंदिनी म्हणते, काय पुढच्या आठवड्यात? काय तुम्हाला सुट्टी हवी का? अगं नाही नाही, पुढच्या आठवड्यात ना आमचा 10वा लग्नाचा वाढदिवस आहे. आणि तेव्हा नंदिनी म्हणते, अच्छा हो का, छान, मग तुम्हाला सुट्टी हवी का? अगं नाही नंदिनी, मला सुट्टी नकोय, पण ते प्रेमाचं घड्याळ कुठे घेतलं होतं तिथला ॲड्रेस हवाय. तेव्हा मात्र नंदिनी म्हणते, काय? आणि हो, मला सुद्धा सेम, मला आणि माझ्या नवऱ्यासाठी प्रेमाचं तसं घड्याळ घ्यायचं आहे. म्हणजे कसं? तेवढ्यातच तिथे आणखी काही मुली आणि मावशा जमा होत असतात आणि म्हणत असतात, खरंच जीवाचं तुझ्यावर किती प्रेम आहे नंदिनी. आणि इथे कसं आठवण आली की दुसऱ्याने बटन प्रेस केलं की लगेचच दुसऱ्या व्यक्तीला कळतं की त्या व्यक्तीला आपली आठवण आली आहे म्हणून. असं हे प्रेमाचं घड्याळ आहे, असं त्या म्हणत असतात. खरंच नंदिनी, जीवाचं ना तुझ्यावर भयंकर प्रेम आहे आणि खरंच तुला तर आता खूप जास्त मिस करत असेल तो. आणि तेव्हाच नंदिनी म्हणत असते, नाही नाही, असं काही नाहीये. पण काय ग नंदिनी, आज तू हे घड्याळ का नाही घातलंस? काय जीवाचं आणि तुझं भांडण झालंय का? पण नंदिनी मात्र काहीच उत्तर देत नसते. पण खरं सांगू का नंदिनी, जीवाचं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. तुला सांगू, जेव्हा त्या मुलाने इथे तुला त्रास द्यायचा काम केला होता ना, तेव्हाच मात्र तो जीवा तुझा जीव वाचवण्यासाठी किती काय काय करत होता. आणि त्याचं तुझ्यावर असलेलं प्रेम तेव्हाच दिसत होतं. दीपकने जेव्हा तुला इथे वरती लटकवलं होतं, बांधलं होतं, तेव्हाच तुला सोडवण्यासाठी, तुझा जीव वाचवण्यासाठी त्याने खूप काही गोष्टी केल्या होत्या. असंच इथे आता सगळ्याजणी नंदिनीला सांगत असतात. पण नंदिनी, ते काहीही असो, मला त्या प्रेमाच्या घड्याळ तू जिथून घेतलंस ना, तिथला नंबर तू मला दे. आणि तेव्हाच नंदिनी म्हणत असते, हो देईल ना. आणि तेवढ्यातच आता नंदिनीसाठी दुसरा चहा सुद्धा बनवून आणलेला असतो आणि तो चहा इथे तिला देतात आणि म्हणत असतात, घे चहा. आणि त्यासोबतच, आता तू आज लवकर जाणार आहेस का? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही, मी माझ्या वेळेतच जाईल. आणि तेव्हाच आता ती म्हणत असते, असं काही नसतं हो, तुम्हाला खरं सांगू का, महागड्या वस्तू देण्यापेक्षा साधा एखादा गजरा जरी दिला ना, तर त्यामध्ये जे प्रेम असतं ना, तर ते कुठल्याच महागड्या वस्तूमध्ये नसतं. आणि असं काही नाहीये, महागडी वस्तूच गिफ्ट द्यावी. तेव्हाच आता नंदिनीला हाताकडे पाहून त्या घड्याळाची आठवण येत असते. कशा पद्धतीने तिने ते घड्याळ इथे तिच्यासाठी आणि जीवासाठी आणलेले होते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा काव्या तिच्या खोलीमध्ये आवराआवर करत असते, अभ्यास करत असते. जेव्हा ती वॉशरूममधून बाहेर येते आणि वॉशरूममधून बाहेर आल्याबरोबरच समोर वसुआत्या दिसतात. समोर वसुआत्याला पाहून ती शॉकच होते. ती म्हणत असते, वसुआत्या, आणि तुम्ही इथे आज इकडे कसं काय? आणि तेव्हाच इथे त्या म्हणत असतात, हो म्हटलं चला काव्याची विचारपूस करूयात, काव्या काय करते काय नाही ते पाहूयात, आणि म्हणूनच मी इकडे आले. तेव्हाच आता इथे काव्या म्हणत असते, काय मग मी काय करणार दुसरं, मी IPS ची तयारी करते, हे तुम्हाला माहिती नाहीये का? आणि तेव्हाच सत्या म्हणत असतात, काय तू एवढी घाबरलीस का? पण मला इथे पाहिल्यावर तुझी चोरी कुठली पकडली गेली आहे का, म्हणून तू अशी घाबरली आहेस का? तेवढ्यातच काव्या म्हणते, कसली चोरी आणि कोणाची चोरी आणि माझी कसली चोरी पकडली जाणार आहे? तुम्हाला तर माहिती ना, मी अभ्यास करत असते आणि सोबतच IPS ची तयारी करत आहे मी, मग तुम्हाला कसली माझी चोरी पकडायची होती? आणि काय हो सत्या, तुम्हाला ती गोष्ट आठवती ना, कसा तोंडात तुमच्या केक भरवला होता? ह्या सगळ्या गोष्टी आता इथे काव्या बोललेली असते. आणि तेव्हा वसवात्या म्हणतात, खरंच तुझ्याशी ना कितीही चांगलं बोला तर तू वाकडं तर वाकडंच,
तू कधीही सरळ होणार नाहीस, आयुष्यात तू माझ्यासोबत कधीही चांगलं बोलू शकशील का नाही हे तर मला कळतच नाही. तेव्हाच काव्या म्हणते, का नाही बोलणार मी, चांगल्याशी तर चांगलंच बोलते, पण तुम्ही कुठं माझ्याकडे चांगलं बोलायला येत आहेत. पण काय ग, तुझं आणि पारचं काही भांडण झालंय का, तुझं आणि इथे पारचं सगळं काही व्यवस्थित आहे का. तेवढ्यातच आता काव्या म्हणते, का नसावं, असं का वाटतंय तुम्हाला, आणि काही जरी असलं किंवा नसलं तरी तो आमच्या दोघांचा प्रश्न आहे. त्यामुळे आमच्या दोघांच्या या प्रश्नामध्ये किंवा आमच्या ह्या गोष्टीमध्ये तुम्ही न पडल्यालंच बरं, असं मात्र आता काव्या स्पष्टपणेच वसुंधराला समजावत असते. वसुआत्या म्हणत असते, अगं तुला मी अशी का वाटते, मी जरी बाहेरून काटेरी असले तरी अगदीच आतून फणसासारखी आहे. तेव्हाच आता काव्या म्हणते, अहो पण ते सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आता तुमच्या सध्या डायबिटीजच्या गोळ्या सुरू आहेत ना, मग तुम्ही एक काम का करीत नाहीयेत, तर रोज थोडासा कारल्याचा ज्यूस पेत जा. रोज थोड्याशा कारल्याचा ज्यूस जर प्यायलात ना तर तुमची हळूहळू शुगर गायब होईल आणि त्याबरोबरच तुम्ही अगदीच शुगर फ्री व्हाल, असं इथे ती बोलत असते. आणि तेव्हाच आता इथे वसूला ते सगळं काही आठवत असतं. जेव्हा इथे वसुआत्या काव्याशी बोलायला गेलेली असते आणि काव्याने कशा पद्धतीने इथे वसुआत्याचा अपमान केलेला असतो किंवा कशा पद्धतीने तिच्या तोंडामध्ये केक भरवलेला असतो, हे सगळं काही वसुआत्याला आठवल्याच्या नंतर आता वसुआत्या म्हणत असते, अगदीच बरोबर आहे, तुझ्यासोबत कितीही चांगलं वागण्याचा मी जर प्रयत्न केला ना, तुझं शेपूट वाकडं ते वाकडंच, त्यामुळे तू कधीच सुधारणार नाहीयेस, असंच आता इथे वसुआत्या बोलत असते. आणि तेव्हाच आता इथे काव्या म्हणते, ठीक आहे, माझ्याशी बोलायला मग येताच कशाला, काय अडलेलं असतं माझ्याशी एवढं बोलायला, येऊन येतच जाऊ नका ना. आणि हे बघा, जर चौकशीच करायची असेल ना, ती स्वतःची काळजी घेणं हे सगळ्यात जास्त मोठी चौकशी असेल, कारण तुम्हाला किती आजार आहेत, डायबिटीज आहे आणि त्याकडे वेळेवर गोळ्या घ्या, औषधं घ्या. आणि हे सगळं काही ती बोलल्यानंतर आता वसुआत्या प्रचंड चिडते, कारण वसुआत्याचा जो प्लॅन होता तो मात्र इथे फ्लॉपच झालेला असतो, कारण त्यांना इथे सगळ्या काही गोष्टी तिच्याकडून काढून घ्यायच्या असतात, पण ते काही झालेलं नसतं. म्हणूनच आता काव्याने हे सगळं काही बोलल्यावर वसुआत्या तिथून निघून जात असतात. आता जात असताना समोर असलेल्या टेबलालाच त्यांचा पायाचा धक्का लागतो. पायाचा धक्का लागल्याबरोबरच तिथले असलेले बुक्स आणि पेपर्स खाली पडतात. तेवढ्यातच त्या पेपर्स हातामध्ये घ्यायला बघतात आणि हातामध्ये घेतलेले पेपर्स हे दुसरे तिसरे कशाचेही नसून तर ते घटस्फोटाचे कागद असतात. आणि तेव्हाच आता इथे काव्या खाली वागते आणि खाली वाकल्याबरोबरच ती विचार करते, हे तर घटस्फोटाचे कागद आहेत आणि हे जर वसुआत्याच्या हाती लागले तर मग काय होईल, असाच विचार इथे ती करते. आणि त्यामुळे हे काही जरी झालं तरी सुद्धा वसुआत्याच्या हातातून हे कागद आपण पटकन घेतले पाहिजे. आणि तेव्हाच आता इथे काव्या झटकन ते वसुआत्याच्या हातातून पेपर्स काढून घेते. तेव्हा वसुआत्या म्हणतात, का गो, काय झालं, कसले पेपर्स आहेत. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, अहो आत्याबाई, हे तर माझ्या अभ्यासाचेच कागद आहेत. आणि तेव्हा तुमचं जर सगळं काही झालं असेल तर मी आता अभ्यासाला बसू का, कारण मला अभ्यास करायचा आहे. इथे मात्र काव्याचा घाबरलेला चेहरा वसुआत्याने पाहिलेला असतो आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये संशय आलेला असतो. पण काव्याने लगेचच सावरासावर करून उत्तर काहीतरी दिलेलं असतं की हे माझ्या अभ्यासाचे कागद आहेत, तुम्ही आता आलात तरी सुद्धा चालेल. आणि आलात तरी सुद्धा चालेल म्हणता क्षणी काव्याने सगळे बुक्स आणि ते पेपर्स जमा केलेले असतात आणि वसुआत्याला सरळ सरळ तिथून हाकललेलंच असतं. कारण आता मात्र वसुआत्या तिथे थांबली तर काव्या आणखीनच चिडेल आणि त्यासोबतच हे पेपर कसले आहेत असा प्रश्न इथे वसुआत्याला तर पडलेलाच असतो. वसुआत्या गेल्याबरोबरच काव्या मात्र खाडकन दरवाजा बंद करते आणि खाडकन दरवाजा बंद केल्यावर ते पेपर ती काढून पाहते. इकडे मात्र वसुआत्या दरवाजाच्या बाहेरच उभी असते आणि तेव्हाच वसुआत्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, कसले कागद होते ते तिच्या काव्याच्या हातामध्ये. आणि ते कागद खाली पडल्यावर आणि मी हातात घेतले तेव्हा काव्या एवढी का घाबरली होती, नेमकं त्या पेपरमध्ये काय होतं असा वसुआत्याच्या मनामध्ये विचार येतो. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्याने ते पेपर पाहिल्याच्या नंतर तिला ते सगळं काही आठवतं, कारण आता ह्या घटस्फोटाच्या कागदावर मी सह्या केल्यात आणि तुम्ही सुद्धा ह्या पेपरवर सह्या करा, असंच इथे जेव्हा पार्थ तिला बोललेला असतो आणि तेव्हाच आता इथे काव्याला ते सगळं काही आठवत असतं. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला पार्थ सुद्धा ऑफिसमध्ये
काव्याचा सतत विचार करत असतो. त्याला सुद्धा वाटत असतं आपण ह्या नात्याला वेळ देण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी काय हाती लागलं तर काहीच नाही. नंदिनीची सुद्धा अगदी सेम तीच अवस्था असते. तिला सुद्धा हे सगळं काही आठवत असतं, पण नाही, काही जरी झालं तरी सुद्धा आता माघार घ्यायची नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की ही लोक कितीही काही जरी बोलले, ह्यांनी आपल्याला किती मनवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा अजिबात आपण आता माघार घ्यायची नाहीये. आपण ह्यांच्यासोबत 1 महिना दिला, ह्यांच्यासोबत 1 महिना आपण व्यवस्थित वागण्याचा जो काही प्रयत्न केला तो मात्र इथे आता प्लॅन तो सगळा फ्लॉप झालेला आहे. असं इथे सगळं काही जी नंदिनी आणि त्यासोबतच पार्थ दोघे सुद्धा इथे बोलत असतात. नंदिनीला सुद्धा इथे जीवाबरोबर घालवलेले ते क्षण आठवत असतात आणि पार्थला सुद्धा काव्याबरोबर घालवलेले ते सगळे काही क्षण आठवत असतात. आणि ते दोघे सुद्धा खूप जास्त दुःखी असतात, कारण आत्तापर्यंत आपण ह्या लग्नाला महत्त्व द्यायचं ठरवलं होतं. आत्तापर्यंत आपण एवढं सगळं आपल्या आयुष्यात झालं तरी सुद्धा हे लग्न स्वीकारत होतो आणि त्यामुळेच आता हे दोघं खूप जास्त अपसेट झालेले असतात. तर आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला काव्याचा खूपच भन्नाट असा प्लॅन इथे सुरू असतो. आज मात्र काव्या किचनचा ताबा तिने घेतलेला असतो आणि किचनचा ताबा इथे काव्याने घेतल्यावर मात्र ती आज खूप काही पदार्थ इथे बनवण्याचं काम करत असते. ते आणि फक्त पार्थला इम्प्रेस करण्यासाठीच, पार्थला मनवण्यासाठीच हा सगळा घाट तिने इथे घातलेला असतो. आता इकडे काव्याने कुकर लावलेला असतो आणि सोबतच काव्या श्रीखंडाची तयारी सुद्धा करत असते. मस्त तिने आज पुरी, बटाट्याची भाजी, त्यासोबत श्रीखंड असा बेत केलेला असतो आणि मानिनीला सुद्धा सांगितलेलं असतं की आज मी स्वतः स्वयंपाक बनवणार आहे. आता इथे श्रीखंड मस्त ती बनवत असते आणि ज्या पद्धतीने लास्ट टाइम श्रीखंड बनवलं होतं अगदीच तसंच इथे ती श्रीखंड बनवत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला इकडे काव्या पार्थला मनवण्यासाठी तर दुसऱ्या बाजूला जीवा नंदिनीला मनवण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्याचा दुसरा प्लॅन हा सुरू असतो, तो म्हणजेच की आता ओळखायचा असतो, तो म्हणजेच की खजिना. आणि त्याने मिथुन काकांना हाताशी घेतलेलं असतं आणि म्हणत असतात नंदिनी आली का बघ, नंदिनी आली का बघ. तेव्हा मिथुन काका म्हणत असतात तू नको काळजी करूस, मी नंदिनी आली की लगेचच तुला सांगतो. आणि तेवढ्यातच त्याने एक चिठ्ठी लिहून देवघरामध्ये ठेवलेली असते. पण आतापर्यंत तर नंदिनी यायला हवी होती, अजून कशी आली नाही. आणि तेवढ्यातच नंदिनी येत असते. नंदिनी आल्याबरोबरच इथे मिथुन काका म्हणत असतात वेलकम वेलकम अवर होम. आणि तेव्हाच आता नंदिनी म्हणते अहो काका काय हे, असं मला वाटतंय की जसं काही लग्न करूनच मी या घरी आले आणि कोणीतरी माझं स्वागत करते. तेव्हा मिथुन काका म्हणत असतात अगं हो, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं. आणि तेव्हाच नंदिनी म्हणते काय बोलायचं होतं बरं तुम्हाला माझ्याशी. अगं बघ ना, हे चल ना आपलं देवघर, हे जे आपलं देवघर आहे ना, मला असं वाटतंय की ते संगमरवरी फरशांचं आपण बनवून घ्यावं का. त्यावर नंदिनी म्हणते अहो काका असं काय करताय, आपो ही मूर्ती तर आईंनी माहेरून आणलेली आहे, सोबतच ह्या समया आणि हे सगळं काही पारंपरिक आहे. आता समया म्हटल्याबरोबरच समयाच्या बाजूला तिला एक चिठ्ठी दिसते आणि तेव्हाच नंदिनी म्हणते अरे हे काय आहे इथे, हा कसला कागद ठेवलाय. तेव्हाच आता मिथुन काकाचं तर काम इथे पूर्ण झालेलं असतं, कारण त्यांना फक्त आणि फक्त नंदिनीला तो कागद, ती चिठ्ठी इथे दाखवायची असते आणि मग तिथूनच कल्टी व्हायचं असतं. नंदिनी ती आता चिठ्ठी हातामध्ये घेते. नंदिनीने ती चिठ्ठी हातामध्ये घेते आणि लगेचच आता मिथुन काका तिथून गायब होतात. आता ती चिठ्ठी वाचायला सुरुवात करते. ती म्हणत असते की गंमत आहे थोडीशी त्या चिठ्ठीमध्ये असतं, गंमत आहे थोडीशी, मिळतील तुला सगळी काही उत्तरं जिन्यापाशी आणि जिन्यामध्ये एक चिठ्ठी ठेवलेली आहे, असं ती म्हणत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टींवर मी अजिबातच आता विश्वास ठेवणार नाही किंवा मला ह्या कुठल्याच गोष्टी आता पाहायच्या नाहीयेत, असंच इथे आता नंदिनी म्हणते. आणि ती एकच चिठ्ठी घेते हातामध्ये, वाचते आणि त्यासोबतच लगेच ती चिठ्ठी हातामध्येच आता चुरगाळून टाकत असते, कारण तिला आता कुठली चिठ्ठी दुसरी पाहायची नसते किंवा दुसरी चिठ्ठी घ्यायची सुद्धा नसते. म्हणूनच असलेल्या चिठ्ठीचाच हातामध्ये चुरगळा करते आणि तशीच खोलीमध्ये जाते. जिन्यातच एक चिठ्ठी पडलेली असते, पण ती सुद्धा चिठ्ठी ती उचलत नाही आणि लगेचच खोलीमध्ये जाते. खोलीमध्ये जात असताना खोलीच्या दरवाजाच्या बाहेर उंबऱ्यापाशी सुद्धा एक चिठ्ठी जीवाने ठेवलेली असते, पण नंदिनी आता ती सुद्धा चिठ्ठी उचलत नाही आणि लगेचच खोलीमध्ये जाते, कारण मला आता कुठला चान्स द्यायचा नाहीये किंवा मला ह्या लोकांनी कितीही मनवलं तरी सुद्धा मला त्यांचं काहीच ऐकायचं नाही.
असं इथे तिचं म्हणणं असतं. आणि त्यासोबत जेव्हा आता ती खोलीमध्ये येते आणि खोलीमध्ये आल्याबरोबरच पाहते तर काय, आरशासमोर इथे जीवाने गजरे आणून ठेवलेले असतात आणि आरशासमोर जीवाने इथे गजरे आणून ठेवलेले असतात. तेव्हा तिथे गजरे हातामध्ये घेते आणि हातामध्ये घेऊन ते गजरे पाहत असते. पण आता हे सगळं काय आहे, कारण जीवा हे सगळं पडद्याआडून तिला पाहत असतो आणि हे सगळं काही तिने घेतलेलं आहे किंवा गजरे हातामध्ये घेतलेत हे सुद्धा तो पाहतो. आणि तेव्हा जीवा म्हणत असतो, बघ ना मी तुझ्यासाठी मस्त, तुला आवडतात ना म्हणून गजरे आणलेले आहेत. आणि तेव्हाच आता नंदिनी म्हणत असते, हे सगळं काय आहे. आणि तेव्हा जीवा म्हणत असतो, लास्ट टाइम तुला आठवतंय 100 रुपयाचे मी किती गजरे घेतले होते आणि त्या कोपऱ्यावरच्या मावशी आहेत ना, मी त्यांच्याकडूनच गजरे आणलेले आहेत. आता इथे रम्या आलेली असते आणि रम्याच्या हातामध्ये ती दुसरी चिठ्ठी असते जी की तिला इथे जिन्यापाशी सापडलेली असते. जिन्यातली चिठ्ठी घेऊन रम्या येते आणि म्हणते, काय रे जीवा, हे सगळं काय आहे, हे हँडरायटिंग तुझंच आहे ना, आणि ही चिठ्ठी मला जिन्यात सापडली, अशी का जिन्यात टाकली होतीस, हे बघ ना हँडरायटिंग तुझंच आहे ना. आणि त्यावर ती म्हणत असते, पण ह्यामध्ये काय लिहिलंय. आणि तेव्हाच ती वाचायला सुरुवात करते. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, पहिली चिठ्ठी वाचलीस असशील ना, तर मग आता खोलीत ये, खोलीत आल्यावर तुझ्या सुगंधाशी गप्पा होतील, असं या चिठ्ठीत. आता ही सुगंधा कोण आहे असं म्हणता क्षणी मानिनी आता जीवाच्या खोलीकडेच आलेली असते. तेव्हा मानिनीला सुद्धा तिसरी चिठ्ठी सापडते आणि तिसरी चिठ्ठी सापडल्यावर ती म्हणत असते, चिठ्ठी, अरे काय चाललंय हे. आणि तेव्हाच आता पुन्हा तिसरी चिठ्ठी असं रम्या म्हणते. आणि तेव्हाच आता जीवा तर काय बोलावं तेच त्याला कळत नसतं. आणि तेव्हा आता मानिनी म्हणत असते, ही तिसरी चिठ्ठी कोणासाठी लिहिलेली आहे आणि कोणाचा अबोला घालवायचा आहे, कारण आता खोलीमध्ये आल्यावर मिटेल सगळं अबोला. काय चाललंय जीवा, म्हणजे कोणाचा अबोला घालवायचा आहे. तेव्हाच आता जीवाच्या मनामध्ये प्रश्न पडतो, म्हणजे नंदिनीने कोणतीच चिठ्ठी वाचली नाही, ती सरळ सरळ खोलीमध्ये चाललेली आहे, असा जीवाच्या मनामध्ये विचार येतो. तेव्हाच रम्या म्हणत असते, हे बघ ना ही सुद्धा चिठ्ठी आहे. म्हणजे मानिनी म्हणते, काय रे, खोलीतल्या खोलीमध्ये कसले तुम्ही चिठ्ठ्यांचा गेम खेळताय. तेव्हाच आता इथे जीवा म्हणत असतो, अगं काही नाही, पण काय. रम्या म्हणते, तुमचं दोघांचं भांडण झालंय का. आणि भांडण, खरं खरं, आणि हे काय गजरा, वाव, काय रे जीवा, अगदीच बाबांसारखं रोमॅन्टिक होतोयस तू तर. मानिनी म्हणत असते, कारण गजरा काय, हे काय, ते काय, कारण हिरव्या पानांमध्ये सुगंध आहे आणि त्या सुगंधामुळेच आता तुझा अबोला जाणार आहे, हे सगळं काही आहे. काय रे जीवा, खरंच तू तर रोमॅन्टिकच आहेस. तेव्हा रम्या म्हणते, पण आमच्यासाठी नाही बाबा कोणी कधी गजरा वगैरे आणला. तेव्हाच मानिनी म्हणत असते, अगं रम्या, मग लग्न कर ना, लग्न केलंस ना तर तुझ्यासाठी सुद्धा गजरा आणणारे भेटतीलच ना. आणि काय रे, तुमचं दोघांचं भांडण झालंय का कसलं, त्यामुळे तू हे गजरा आणून तिला मनवण्याचं काम करतोयस का. तेव्हा जीवा म्हणत असतो, छे छे, भांडण वगैरे काहीच नाही. आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते, अहो आई, किती गजरे आणलेत पहा ना, कशाला उगाचच एवढे गजरे, आणि भांडण वगैरे छे काही नाही हो, अहो कशाला आणायचे एवढे गजरे, आई हे घ्या ना, तुम्ही पण गजरा घ्या ना. तेव्हा मानिनी म्हणते, अगं अगं असं काय करतेस, तुझ्या नवऱ्याने तुला आणलेत ना, मग तू आम्हाला काय वाटत बसतेस, नको बाई जीवा चिडेल. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो आई असं काही नाहीये, एवढे गजरे थोडी ना मी माळणार आहे, अहो काय हे एवढे गजरे आणतात का. असं म्हणूनच आता नंदिनी एक गजरा जबरदस्तीने मानिनीला देते आणि मानिनीला एक गजरा दिल्यावर दुसरा गजरा सुद्धा ती एका रम्याच्या हातामध्ये ठेवते. आणि तेव्हाच रम्या म्हणत असते, अगं मला पण नकोय, असं काय करतेस. पण आता इथे नंदिनीला गजरा नकोच असतो किंवा जीवाकडून कुठलीच गोष्ट त्याला केलेली नको असते. आणि म्हणूनच इथे आता ती एक गजरा मानिनीला देते तर दुसरा गजरा इथे ती रम्याच्या हातामध्ये ठेवत असते. पण आता मात्र जीवाला थोडंसं वाईट वाटलेलं असतं. आणि सोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की रम्या विचार करत असते, काय चाललंय हे. आता जर एवढा जीवाने प्रेमाने तिच्यासाठी गजरा आणला होता तर हिने आम्हाला एक एक का बरं दिला आहे, असाच विचार आता इथे ती करत असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. आपल्या काव्याने पार्थसाठी एवढं सगळं जेवण बनवलेलं असतं. पार्थला मनवण्याचा तिचा हा प्रयत्न सुद्धा अगदीच निष्फळ ठरलेला असतो. कारण इथे जे श्रीखंड तिने बनवलेलं असतं ते श्रीखंड पार्थला तिने खायला लावलेलं असतं. आणि तेव्हा ती म्हणत असते, काय मग पार्थ देशमुख, काव्याने बनवलेलं श्रीखंड खाऊन कसं वाटतंय, छान झालं होतं की नाही.
काव्याने बनवलेलं श्रीखंड असं म्हणता क्षणी आता इथे पार्थ अगदीच पाण्याची बॉटल उघडतो आणि घटाघटा खूप सारं पाणी पितो आणि तेव्हाच तो म्हणत असतो की आयुष्यामध्ये मी आत्तापर्यंत एवढं कडू श्रीखंड कधीही खाल्लं नव्हतं. ही गोष्ट बोलल्यानंतर मात्र काव्याला खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो. तिला विश्वासच बसत नसतो की हे सगळं ह्या पद्धतीने हा बोलू शकतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला सेम आता जीवाने इथे नंदिनीच्या केसामध्ये गजरा माळलेला असतो. पण जेव्हाच नंदिनी खोलीमध्ये येते आणि खोलीमध्ये आल्यावर तो गजरा ती काढते आणि जीवाच्या हातावरती ती देत असते. हे असा गजरा देऊन मला तुम्ही म्हणू शकत नाही, पण काहीच गरज नाहीये हे असला गजरा देऊन. त्यासोबतच माणसाने नेहमी खरं बोलावं आणि तो गजरा ती ते जीवाच्या हातात काढून ठेवत असते आणि अगदीच रडकुंडीला आलेली नंदिनी म्हणत असते, मी तुमच्या पाया पडते, हात जोडते, पण मला ह्या नात्यातून मोकळं करा. आणि तेव्हाच आता जीवाला खूप मोठा इथे धक्का बसत असतो, कारण नंदिनी असं काहीतरी बोलेल हे मात्र त्याला अजिबातच अपेक्षित नसतं. कारण ती बोलत असते, 7 दिवसातला आजचा 1 दिवस तर संपला, उरले बाकी 6 दिवस आणि ह्या 6 दिवसातच तुम्ही मला मोकळं करा. तुमची वाट वेगळी आणि माझी वाट वेगळी. इकडं दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम पार्थ इथे काव्याला सेम तसंच बोललेला असतो की आजचा दिवस संपला, राहिला फक्त आणि फक्त इथे 6 दिवस. 6 दिवसात आपण वेगळे होणार आहोत. त्यामुळे हे असलं श्रीखंड बनवून किंवा आणखी काही करून नाही ते उद्योग करू नका. तुम्ही माझ्यापासून मोकळ्या व्हा आणि मी सुद्धा तुम्हाला मोकळं करत आहे, असंच इथे आता तो बोललेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, यांनी केलेली ही जी काही आयडिया ट्रिक असते ही सुद्धा इथे फ्लॉप झालेली असते. आता पुढे काय होईल किंवा काव्या आणि पार्थ दोघांना मनवण्यासाठी पुन्हा नवीन आयडिया किंवा नवीन ट्रिक वापरतील का, हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि सोबतच रंजक असणार आहे. तर अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.